व्यास क्रिएशनचे संचालक माननीय निलेशजी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचे अप्पा, त्याच्यानंतर ठाण्यातील मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री प्रकाश दिघे, चिटणीस सर अलका वडावकरजी आणि माझ्या समोर बसलेले ठाण्यातले अतिशय महत्वाच्या अशा माननीय आणि महनीय व्यक्ती की ज्यांनी हे ठाणं सुसंस्कृत करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे, ते असे आपण सर्व. तुम्हाला दोन गोष्टी सांगण्याची माझी पात्रता नाहीये, परंतु निलेशने सांगितलं की तू अनेक ठिकाणी बोलतोस तेव्हा इथे येऊन जरा आमच्या लोकांना मृत्यूपत्र म्हणून सांग. तेव्हा मी निलेशला म्हटलं कृपया मृत्यूपत्र आपण बोलूयात नको, कारण मृत्यूपत्र म्हटल्यावर त्याला एक गंभीर असा मृत्यूचं सावट येतं. वस्तुतः बघायला गेलं तर त्याला इच्छापत्र म्हणतात. आता इच्छापत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अचानक ते मृत्यूचं सावट निघून जातं आणि आपली इच्छा काय असते ही आपल्या कायम मनामध्ये असते, ती सतत दडलेली असते, ती कधी मरत नाही, ती 24 तास आपल्या मनामध्ये असते. म्हणून त्या इच्छेचं आपण जे करतो त्याला इच्छापत्र म्हणतात आणि म्हणून आपण याला इच्छापत्रच म्हणूयात. म्हणजे तुम्हाला काही गंभीर वगैरे काही व्हावंसं लागणार नाही, कारण गंभीर होण्याचा विषयच नाहीये मुळात. आजचा आपला विषय ज्या एका उंचीवर व्यास क्रिएशनच्या आयोजकांनी नेऊन ठेवलाय. सर्वप्रथम आपण गाणं ऐकलं गौरीताईंचं, त्याच्यानंतर उत्कृष्ट भाषणं ऐकली. त्याच्यामुळे काही चिंता करू नका, कारण कायदा हा विषय तुम्हाला गंमत सांगतो. अमेरिकेमध्ये अशी एक म्हण आहे, कायदा, बीजगणित आणि चिनी भाषा शिकण्याच्या फंदात सामान्य माणसांनी पडू नये. अमेरिकेतली म्हण आहे बघा. आता आपल्याला वाटतं अमेरिका फार सुशिक्षित लोकांचा देश आहे, परंतु त्यांनी सुद्धा कायद्याचा धसका घेतलाय. परंतु तुम्ही काही घेऊ नका, कारण मी मराठीत बोलणार आहे, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की माझी यांनी ओळख करून दिली नाही, ते चांगलं झालं, कारण मी कायद्याचा प्राध्यापक आहे. आणि पुलंच्या बाबत तुम्हाला सांगतो की तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण पुलं स्वतः गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधनं त्यांनी LLB केलं होतं, प्रॅक्टिस केली नाही. आणि त्यांनी एक खूप छान असा विनोद केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की कायद्याचा प्राध्यापक एखाद्या मातेपेक्षाही जास्त महान असतो. कायद्याचा प्राध्यापक एखाद्या मातेपेक्षाही जास्त महान असतो, कारण माता एका वेळेला अंगाई घेत जाऊन फक्त एका मुलाला झोपवू शकतो. ह्या महाशयांनी तोंड उघडलं की 150च्या मुलं झोपतात. तेव्हा कदाचित तुम्हाला आराम मिळावा म्हणून माझं इथे प्रयोजन आहे की काही, ही शंका आता माझ्या मनात डोकावायला लागलेली आहे. तेव्हा मित्रांनो, ह्या आपल्या ज्येष्ठांच्या ह्या महोत्सवामध्ये तुम्हा सर्वांना ह्या महोत्सवाच्या सर्वप्रथम शुभेच्छा. हे महोत्सवी वातावरण निर्माण केल्याबद्दल निलेशचे आभार. काय गंमत आहे बघा, वय वर्ष 25 असताना या माणसाने पहिला ज्येष्ठ महोत्सव साजरा केला. कारण आपण जर 2 करोनाचे मधले काढले तर हा 25वा होईल, बरोबर आहे. तुम्ही आता 50ला आलेला. ह्या पद्धतीने 25व्या वर्षी जर ह्याला ज्येष्ठांच्यासाठी ह्या समाजामध्ये एक स्पेस असावी, एक जागा असावी जिथे ज्येष्ठांनी बंधमुक्त अगदी आनंदी आयुष्य जगावं असं वाटतंय. तर हे किती वेगळं आहे बघा. 25व्या वर्षी माणसं मी, माझं आणि मला याच्या कोशामध्ये एवढे गुरफटलेले असतात की आई वडिलांकडे त्यांचं लक्ष नसतं, कुणाहीकडे लक्ष नसतं. अशा वेळेला हा माणूस हा विचार करतोय, हा केवढा क्रांतिकारी आणि महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं. ज्येष्ठांची जी चळवळ आहे ती कायम तरुणांनी खांद्यावर घेतलेली आहे, हा इतिहास आहे. कारण सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये डोंबिवलीच्या डॉक्टर भट, राधाकृष्ण भट, ते सुद्धा यांच्यासारखेच तरुण होते. आणि डोंबिवली स्टेशनवर जेव्हा ते ज्येष्ठ असे संध्याकाळच्या वेळेला वेळ घालवायला जागा नाही म्हणून रेल्वे स्टेशनवर बसलेले बघायचे, तेव्हा राधाकृष्ण भटांनी ही ज्येष्ठांची चळवळ सुरू केली आणि ज्येष्ठांना एक व्यासपीठ निर्माण केलं, एक जागा निर्माण केली. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन्स ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र म्हणजे फेस्कॉमच्या माध्यमातून एकूण 5000 ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. आणि तिथे लाखो ज्येष्ठ नागरिक तिथे येतात, एकमेकांशी गप्पा मारतात, वार्षिक संमेलनं भरवतात, कथा कादंबऱ्या वाचतात, गाणी म्हणतात. तर
अशा पद्धतीने ही जी ज्येष्ठांची चळवळ यांनी खांद्यावर घेतली, तर निलेशना मी खरोखर मनापासून निलेशचा आभार मानतो. कारण फार महत्वाचं आहे की जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये आज एकूण लोकसंख्येच्या साधारण 11% ज्येष्ठ आहेत. ह्या हिशोबाने तुम्ही विचार करा की 2050 साली एकूण लोकसंख्येच्या 30% लोकसंख्या ही ज्येष्ठांची होणार आहे, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात, दॅट द कंट्रीज विल बी लुझिंग. आता असं म्हटलं जातं की चायना इज फास्ट गोइंग टू लूज द डेमोग्राफिक डिव्हिडंड, आणि चायना ह्या अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत मागे पडणार आहे आणि भारत जाणार आहे, कारण भारतामध्ये ज्येष्ठांची संख्या कमी आणि तरुणांची जास्त आहे. पण जेव्हा ज्येष्ठांची संख्या वाढते तेव्हा त्याला निर्माण होणाऱ्या त्या ज्या समस्या आहेत त्याला तोंड देण्याचं काय, तर ते तोंड देण्याचा आज आपण विचार करूया. जेव्हा आम्ही इथे मध्यवर्तीच्या तर्फे 32 संघ आम्हाला ॲफिलिएट करून घेतो, तेव्हा आमचा उद्देश असा आहे की या 32 संघामध्ये आम्हाला फक्त 20,000 ज्येष्ठ आमच्याशी आज ॲफिलिएटेड आहेत, परंतु ठाण्याची लोकसंख्या आज 23 लाख आहे. ह्या हिशोबाने 10% जरी ज्येष्ठ धरले तरी 2,30,000 ज्येष्ठ ठाण्यात आहेत. मग ते आहेत कुठे? आज त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी केवळ रस्त्याच्या बाजूला बाकडी टाकून त्याला विरंगुळा केंद्र म्हणणं हे आम्हाला अभिप्रेत नाही. ज्येष्ठांच्या चळवळीला तर हे अजिबात अभिप्रेत नाही, आणि म्हणूनच मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आम्ही आता ठाण्यातले जेवढे असंघटित ज्येष्ठ आहेत त्यांच्या संघटना बांधण्यासाठी बांधील आहोत, आणि निलेशजींनी आम्हाला प्रॉमिस केले की ते आम्हाला ह्या प्रकारे सहाय्य करणार आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं विजन आहे, निलेशजींचं विजन असं आहे की ठाण्यामध्ये किमान 100 ज्येष्ठ नागरिक संघ असले पाहिजेत असं ते म्हणाले. किंवा अशी मोठी स्वप्न बघणारा माणूस आज ज्येष्ठांच्या मागे उभा आहे, हे खरंच आपलं भाग्य आहे. आणि म्हणूनच आज गंमत सांगतो की मगाशी मी त्या बाकड्यांचा विषय काढला, काही जणांना वाईट वाटेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की ज्येष्ठ नागरिक धोरण केंद्राने गेले, ज्येष्ठ नागरिक धोरण 2018ला महाराष्ट्राने केलेलं आहे, आणि महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे GR काढलेले आहे. 2019 सालचा GR आहे की ठाणे शहराच्या मध्ये एक डेप्युटी कमिशनर ज्येष्ठ नागरिक कक्षाचा इंचार्ज असला पाहिजे. आज तागायत ते झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण आपण सगळे आपल्या अधिकारांच्या प्रती सजग नाही आहोत, आपण झोपलेलो आहोत, आणि याचा नेमका फायदा शासन घेतं. शासन म्हणजे एक्झिक्युटिव्ह, प्रशासन घेत असतं. तर म्हणून आपल्याला एकत्र येणं हे फार गरजेचं आहे. या सगळ्या सोयी करायच्यात, कारण आपलं आयुष्य वाढल्यावर मुख्य असं होणार आहे की अल्झायमर, डिमेन्शिया सारख्या रोगामुळे अशा ह्या ज्येष्ठांना मॅनेज करणं दिवसेंदिवस खूप अवघड होत जाणार आहे. आणि मला तर अजिबातच आश्चर्य वाटणार नाही की उद्या ह्याच्याबरोबर निलेशजींनी ज्येष्ठांना सहाय्य करणारी अशी एखादी संघटना काढली की जेणेकरून डिमेन्शिया, अल्झायमर किंवा अशा ज्येष्ठांच्यासाठी डे केअर सेंटर्स किंवा विरंगुळा केंद्र जरी त्यांनी काढलं तरी मला अजिबात नवल वाटणार नाही, की कारण ती त्यांच्या कामाची एक तार्किक पुढची स्टेप असेल असं मला वाटतंय. तर मित्रांनो, ह्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवरही कार्यक्रम चालू आहेत. मी स्वतः एल्डर लाईनवर लोकांना जेव्हा कायद्याचे सल्ले देतो, तुम्हाला माहिती असेल की एल्डर लाईन ही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मोफत सल्ला देण्यासाठी केंद्र सरकारने केलेली हेल्पलाईन आहे. 14567 हा तिचा नंबर आहे. कुणाही ज्येष्ठांना काही कायदेविषयक मदत लागली की ते फोन महाराष्ट्रातले असतील तर बऱ्याचदा माझ्याकडे येतात, माझ्याशिवाय अनेक वकील आहेत, आणि त्यावेळेला जे त्यांचे जे प्रश्न मी ऐकतो ते प्रश्न खूप विदारक आहेत. आपण सगळे ह्या हॉलमध्ये बसलेले अनेक जण कदाचित आपण नशिबवान असू की आपल्याला अशा पद्धतीने आयुष्याला सामोरं जावं लागत नाही की जिथे आपली मुलं आपली संपत्ती हिसकावून घेत नाही, आपल्याला घराबाहेर काढत नाहीत, आणि आपल्याला 2 घास खाण्यापुरतं आपल्याला आर्थिक सुरक्षा प्राप्त झालेली ह्या स्टेजला जरी आपण असलो तरी असे अनेक लोक आहेत की त्यांना प्रॉब्लेम होतो. परवाच एक फोन आला, एका बाईंनी सांगितलं की माझे मिस्टर वारले आणि मुलाने मला घरातनं बाहेर काढले आणि आमच्या गावाच्या घरात नेऊन ठेवलेलं आहे, आणि तो म्हणाला की आई तू इथे गावाच्या घरी राह, मी तुला महिन्याला 5,000 रुपये पाठवतो, तू काही इकडे येऊ नको, कारण इथे मी आणि माझी बायको राहणार. म्हटलं फ्लॅट कोणाचा होता? तो म्हणे माझ्या मिस्टरांचा होता. मग मिस्टरांनी तुमच्या नावावर नाही का केला? तर नाही म्हणे, नॉमिनी मुलाला केलं होतं. म्हटलं असं का? तर म्हणे मिस्टरांना वाटलं की मुलगा मला सांभाळेल. बघा, गृहीत धरलं जातंय सगळं तुम्हाला. त्या मिस्टरांनी आपल्या बायकोलाही गृहीत धरलं, मुलालाही गृहीत धरलं, मुलाने आईला घराबाहेर काढलं. हा पहिला एक उदाहरण लक्षात घ्या. दुसरं उदाहरण आहे ते आपल्या ठाण्यातलं आहे. ठाण्यातले प्रसिद्ध पत्रकार थोडेसे अकाली वारले. ते अकाली वारल्यानंतर त्यांच्या संपत्तीबाबतही नेमकं हेच झालं, आणि मला माझ्या दुसऱ्या एका मित्राचा फोन आला, आमचा कॉमन फ्रेंड होता. त्याने सांगितलं की अरे
त्यांचे असे प्रश्न आहे की बँक मॅनेजर त्यांना त्यांच्या नावावर आणि त्यांनी जी कंपनी क्रिएट केलेली आहे त्याच्यामध्ये असलेले 25 ते 30 लाखाचे एफडी आहेत त्या काढून देत नाहीयेत. त्याचप्रमाणे सोसायटीवाल्यांनी देखील तो फ्लॅट त्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी वारसा हक्क प्रमाणपत्र मागतायत. आता काय करायचं? म्हटलं त्यांनी विल केलं होतं? नाही. म्हटलं हेच होणार, दुसरं काय होणार? आता लक्षात घ्या, पत्रकारासारखा माणूस अतिशय प्रथितयश पत्रकार, परंतु विल केलेलं नाहीये आणि निधन झालेलं आहे. का? कारण आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात अजून बरीच वर्ष बाकी आहेत, हे आपण आपल्या आयुष्याला गृहीत धरतो. परंतु एक साधं जरी काम आपण केलं, इच्छापत्र करायचं, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा जो त्रास तुमच्या वारसांना होणार असतो तो होणार नसतो. आता समजा एखादा ज्येष्ठापैकी नवरा गेला तर बायकोला तो त्रास होतोच होतो, आणि बायको गेली तर तो नवऱ्याला होणार. कारण बायकोच्याही नावावर आजकाल घर असतात, बायकांच्याही नावावर आजकाल घर असतात. त्याच्यामुळे इच्छापत्र करणं ह्याला पर्याय नाही. एक लक्षात घ्या, आपण संपत्ती कशी ट्रान्सफर करतो? आपल्याला कुठले कुठले मार्ग माहिती आहेत? एक म्हणजे आपण संपत्ती विकून ट्रान्सफर करतो, बरोबर आहे. दुसरी आपण संपत्ती गिफ्ट करतो, बक्षीस देतो, त्याला बक्षीस पत्र करावं लागतं. तिसरी जी असते ती वारसा हक्काने संपत्ती आपली ट्रान्सफर होते. आता आपण सगळे हिंदू, त्याच्यामुळे आपल्यासाठी लागू आहे तो हिंदू वारसा हक्क कायदा 1956चा. या हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे जेव्हा एखादा पुरुष मरतो किंवा त्याचं निधन होतं, तेव्हा त्याची जी संपत्ती आहे ती त्याच्या सगळ्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये समान पद्धतीने वाटली जाते. 1956चा कायदा आहे. साहजिकच बायकोच्या वाटेला येणारा जो शेअर असतो तो अतिशय कमी असतो, परंतु घर निर्माण करताना त्या बाईनी मात्र त्या घरामध्ये 50% किमान आपला हिस्सा टाकलेला असतो की नाही? मग अन्याय कुणावर झाला? महिलांवर झाला. का झाला? कारण नवरा म्हणेल तेच खरं हे मानण्याची प्रवृत्ती आपल्याकडे आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आमच्याकडे असं काही ठरलेलं आहे की कायदा हा विषय माझा नाहीच, हा तूच बघायचा. आणि कायद्यावर कोणी काय बोलायला लागलं की लोक जांभया देतात, ते गंभीर आहे वगैरे म्हणतात. परंतु कायदा गंभीर बिंभीर काही नाही. कायदा हा आपण सर्वांनी एकत्र येऊन निर्माण केलेला कायदा असतो. इट इज नथिंग बट अ कॉमन सेन्स कोडिफाईड ज्याला म्हणतात, तसा कॉमन सेन्स आहे. आता इच्छापत्र हे प्युअरली कॉमन सेन्स आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे तुमची संपत्ती आपल्या निधनानंतर आपल्या वारसांना जाते. परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये अतिशय काबड कष्ट करून जे आपली संपत्ती निर्माण केलेली असते, त्याच्यामध्ये जर आपल्या एखाद्या वारसाला आपली संपत्ती देऊ नये असं आपल्याला वाटत असेल, तो लायक नसेल. आता उदाहरणार्थ माझा एखादा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय मला असं वाटत असेल की माझ्या अमुक एका मुलाकडे जाऊ नये कारण तो मुलगा व्यसनी आहे, त्या मुलाला छंद आहेत, तर तसं मला लिहून ठेवलं पाहिजे कुठेतरी. ते जर मी लिहिलं नाही तर काय होईल? तो व्यवसाय नेमका त्या मुलाला अर्धा मिळेल. म्हणजे धीरूभाई अंबानी गेली आणि मग अनिल अंबानीने त्यांच्या व्यवसायाचं जे काय वाटोळं केलं की नाही वाटोळं? आपल्या समोर कंपन्यांच्या मागे कंपन्या विकल्या त्यांनी. आता आपल्या संपत्तीचं काय? आपण आपल्या नावावर एखादा फ्लॅट असतो, कुठेतरी बंगल्यासाठी घेतलेला प्लॉट असतो, कदाचित तो बिबिवाडीमध्ये सुद्धा असेल किंवा पुण्यामध्ये असेल, साताऱ्यामध्ये असेल, कोल्हापूरला असेल, कुठेही असू शकेल. त्याचं काय करायचं हे आपण जर नेमकं लिहिलं नाही तर सगळ्यात मोठा धोका असतो की ती संपत्ती ज्यांनी आपल्याला आयुष्यभर त्रास दिलाय अशा मुलांकडे जाण्याची शक्यता असते. आणि ज्या मुलाला त्या संपत्तीची खरी गरज आहे, ज्याने आपली काळजी घेतली, त्याला मात्र ती अतिशय कमी प्रमाणात मिळू शकते. त्याच्यामुळे लायक माणसाकडे संपत्ती जावी हा जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर इच्छापत्र करायला तुम्हाला बिलकुल पर्याय नाही, हे लक्षात घ्या. म्हणूनच इच्छापत्र करणं हे महत्वाचं आहे. इच्छापत्र हे जे असतं हे आपल्या हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये सांगितलेलं नाही. इच्छापत्र जे सांगितले इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 मध्ये इच्छापत्राची त्यांनी तरतूद केलेली आहे. आणि ते इच्छापत्र हिंदूंना, मुसलमानांना, ख्रिश्चनांना सगळ्यांना लागू आहे. म्हणजे सगळ्या धर्माचे लोक इच्छापत्र करून आपली संपत्ती देऊ शकतात. फक्त आपण हिंदू मंडळी आपली 100% संपत्ती आपली स्वकष्टार्जित असो किंवा आपल्याला मिळालेली संपत्ती असो ती देऊ शकतो. परंतु मुसलमान माणसं मात्र त्यांच्या एकूण संपत्तीच्या फक्त 1/3 संपत्तीच ते इच्छापत्राद्वारे देऊ शकतात. हा त्यांच्यावर त्यांच्या धर्माच्या कायद्याने टाकलेलं बंधन आहे. परंतु
हिंदू वारसा हक्क कायद्याने मात्र आपल्याला आपली स्वतःची संपत्ती 100% कुणालाही देण्याची मुभा दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर कुणाला जावी याच्याबद्दल आपल्या मनात जर काही निश्चित आराखडे असतील तर केवळ त्याला मृत्यूपत्र म्हणतात म्हणून ते करायचं नाही का? हा अतिशय गंभीर विषय, तुम्ही याचा विचार करा. आणि हे मी स्वतःला एक ऑब्लिगेशन मानतो की लोकांच्याकडे जाऊन हे सांगणं खूप गरजेचं आहे, कारण गोष्टी घडल्यानंतर जेव्हा लोक येतात आणि त्यांना होणारा त्रास आहे तो बघतो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं इच्छापत्र करणं गरजेचं आहे. आता तुम्ही इच्छापत्र मगाशी नाही केलं तर कसं असतं की हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे क्लास 1 वारस, क्लास 2 वारस असे वारस असतात. म्हणजे सर्वप्रथम आपली संपत्ती जी असते, समजा एखादा हिंदू पुरुष वारला तर त्याची संपत्ती त्याची बायको आणि मुलांना जाते, दे आर कॉल्ड ॲज अ क्लास 1 वारस. हे दोघंही नसतील तर क्लास 2 वारस, म्हणजे त्याचे भाऊ बहीण हे क्लास 2 वारस. तुम्हाला जर तुमच्या संपत्तीला क्लास 1 क्लास 2 वारस नसतील तर तुमचे वडिलांकडचे नातेवाईक असतात त्यांना ती संपत्ती जाते, ज्याला ॲग्नेट म्हणतात. आणि वडिलांकडचे तुम्हाला मुलं मुली नाहीत किंवा क्लास 2 वारस नाहीत, भाऊ बहीण नाहीत आणि वडिलांकडचे वारस नाही तर मग आईकडच्या वारसांना, ज्याला कॉग्नेट म्हणतात, त्यांना जातात. अशा पद्धतीने हिंदू वारसा हक्क कायद्याची जाते. परंतु आपल्याला आता इथे इच्छापत्राद्वारे संपत्ती द्यायची, त्याच्यामुळे आपण आज इच्छापत्राचा फक्त विचार करूया. इच्छापत्र हे डॉक्युमेंट हे अतिशय सोपं डॉक्युमेंट आहे. इच्छापत्राची व्याख्या जर बघायला गेली तर ह्या इंडियन सक्सेशन ऍक्ट नुसार इच्छापत्र म्हणजे तुमचं असं कायदेशीर निवेदन की ज्या निवेदनामध्ये तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुमची संपत्ती ही कुणाला देण्यात यावी हे लिहिलेलं असतं, त्या पत्राला इच्छापत्र म्हणतात. इट इज व्हेरी सिम्पल. आता याच्यामध्ये 3 महत्वाचे भाग झाले. एक म्हणजे कायदेशीर निवेदन असलं पाहिजे. आता ही काय भानगड आहे आपण बघूया. कायदेशीर निवेदन म्हणजे की इच्छापत्र बनवणारा माणूस हा कायदेशीररित्या इच्छापत्र करायला सक्षम असला पाहिजे. म्हणजेच काय, तो मेजर असला पाहिजे, तो मायनर असता कामा नये, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, इच्छापत्र करणारा माणूस हा मानसिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे. म्हणजे आपण काय करतोय याची त्याला नेमकं माहिती असणं गरजेचं आहे. मानसिक दृष्ट्या सक्षम असण्याची गरज काय हो? आता मानसिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या माणसाला आपली संपत्ती कुठली हे आधी माहिती असतं. दुसरी गोष्ट, ती कुणाला द्यायची याच्याबद्दलच्या मानसिक दृष्ट्या सक्षम असणारा माणूस ठरवू शकतो आणि ती किती द्यायची हेही ठरवू शकतो. त्याच्यामुळे मानसिक दृष्ट्या सक्षम असणं हे अत्यंत आवश्यक आहे. वेडा माणूस इच्छापत्र करू शकतो का? तर नाही. आता काही जण असं म्हणतात की वेड्याचा झटका आल्यानंतर तो माणूस नॉर्मल होतो आणि नॉर्मल अवस्थेत असताना त्यांनी इच्छापत्र केलं तर ते व्हॅलिड असलं पाहिजे. परंतु मग तसं सर्टिफिकेट देणारा एखादा डॉक्टर पाहिजे आपल्याकडे की हा माणूस आत्ता वेडा नाही, मगाशी वेडा होता असं सांगणारा. हे अवघड आहे ना, अवघड आहे. आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असायचा सगळ्यात महत्वाचा तुम्हाला आज मी एक सरळ इशारा देऊन ठेवतोय. तुम्ही नुकतंच टाइम्स ऑफ इंडियामध्ये भारतामधल्या डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रस्त असलेल्या लोकांचं जर पर्सेंटेज वाचलं असेल तर 60च्या पुढे अतिशय वेगाने डिमेन्शिया आणि अल्झायमर भारतीय माणसांना पकडू लागलेला आहे. म्हणजे 70च्या पुढे तर डिमेन्शिया आणि अल्झायमर होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. अशा वेळेला डिमेन्शिया ग्रस्त माणसाने आणि अल्झायमर ग्रस्त माणसाने जर इच्छापत्र केलं तर ते इच्छापत्र पुढे त्याचे वारस कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतात की आमच्या वडिलांना डिमेन्शिया होता आणि वडिलांना डिमेन्शिया असल्यामुळे त्यांना नेमकं कळत नव्हतं संपत्ती कुणाला द्यायची, म्हणून त्याने मोठ्या भावाला दिले, नाही तर खरं त्यांना मलाच द्यायची होती असं लहान भाऊ सांगू शकतो. नुकत्याच 2 भावांची गेल्या 2 वर्षापूर्वी बघितले तुम्ही कोर्टामध्ये आपल्या महाराष्ट्रातले एक थोर नेते त्यांचं निधन झालं. त्यांचा एक मुलगा सगळं ते बघत त्यांचं सगळं साम्राज्य सांभाळतोय, परंतु दुसरा मुलगा मात्र अचानक आला आणि त्याने सांगितलं माझाही माझ्या वडिलांच्या इस्टेटीवर अधिकार आहे. आणि मग ती मुंबई हायकोर्टामध्ये ती केस लागली. त्याचं काय झालं आता कळलं नाही, कारण ही सगळी मंडळी रिपोर्टर्स लोकांना मॅनेज करतात. म्हणजेच तुम्हाला जर डिमेन्शिया, अल्झायमर किंवा मानसिक व्याधी असेल तर तुम्ही कदाचित केलेलं इच्छापत्र हे चॅलेंज होऊ शकतं. म्हणून आज तुम्ही इथे बसलेला आहात, आज तुम्हाला सगळं कळतंय
अशा वेळेला तुम्ही हे इच्छापत्र जेवढ्या लवकर कराल, जेवढे मानसिकदृष्ट्या सक्षम असाल तेव्हा केलेलं हे योग्य. तर अशा रीतीने तुमचं हे कायदेशीर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचंच तुम्हाला इच्छापत्र करता येतं. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला तुमची संपत्ती कुठे कुठे असू शकते. आता आपल्या नावावर असलेली संपत्ती असं आपण म्हणतो, बरोबर आहे. परंतु जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये को पार्सनरी प्रॉपर्टी म्हणतात. म्हणजे एक घर आहे आणि या घरामध्ये माझा 1/4 हिस्सा आहे, कारण हा एकूण सामायिक कौटुंबिक मालमत्ता आहे. तर माझा जो 1/4 हिस्सा आहे तो देखील कोणालाही देण्याची परवानगी मला ह्या विल प्रमाणे, इच्छापत्राप्रमाणे आहे. आणि मी माझ्या इच्छापत्रामध्ये लिहू शकतो की गावाला असलेल्या माझ्या घरामध्ये माझा 1/4 जो हिस्सा आहे तो माझ्या 3 नंबरच्या मुलाला द्या किंवा 2 नंबरच्या मुलाला द्या, हे मी निश्चित सांगू शकतो. आता आपण गंमत बघितली, आप्पांनी काय गडबड केली सांगा मला. आप्पा एक दिवशी रागावले आणि त्यांनी अर्धा भाग अनिरुद्धला दिला आणि अर्धा भाग अरुंधतीला देऊन मोकळे झाले. मी कपाळाला हात लावला. म्हणून आज मला आप्पांना विचारायचं होतं की तुमचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे, त्याला मला भेटवा जरा. कारण ह्या महाराष्ट्राला आप्पा बेलवलकरांचा धडाजा आणि धसका जो महाराष्ट्राने घेतला, त्यातून 1970 साली विवा शिरवाडकरांनी तत्कालीन समाजामध्ये ज्येष्ठांचे जे असणारे त्रास होते, ज्येष्ठांना कसं फसवलं जातं, दुर्लक्ष केलं जातं, ह्याचं चित्र जे आपल्या समोर उभं केलं होतं. त्यांनी जो धसका मराठी मनाने घेतला होता, त्याच्यानंतर मराठी माणसं ही बरीच शहाणी झाली असं वाटत असताना अचानक आप्पांनी ही संपत्ती देऊन टाकलेली आहे. तेव्हा आप्पांचा तो आदर्श तुम्ही घेऊ नका, संपत्ती कुणालाही देऊ नका. ही संपत्ती तुमच्याकडेच ठेवा आणि इच्छापत्र करा. कारण लक्षात घ्या, नाटक असो किंवा सिनेमा असो, साहित्य असो किंवा कादंबऱ्या असो, ह्या सगळ्यामध्ये समाज जीवनाचं प्रतिबिंब असतं. माणसं आपल्या मुलांवर किती प्रेम करतात, त्या प्रेमापोटी त्यांना आपली सगळी संपत्ती कशी देतात विचार न करता, हे सगळं हे साहित्यामध्ये दिसत असतं. आणि त्यातून त्यांची झालेली परवड हे आपल्या समोर विवा शिरवाडकर असोत किंवा महेश एल कुंचवार असोत, ही सगळी मंडळी अतिशय समर्थपणे मांडतात. त्यातून धडा घ्यायचा की नाही हे मात्र आपण ठरवायचं असतं. आणि म्हणूनच आपली संपत्ती, स्वतःची संपत्ती इच्छापत्राद्वारे लायक व्यक्तीला देणं हे आपल्याला आज गरजेचं आहे. आता इच्छापत्र एखादा माणूस आंधळा असेल, मुका असेल किंवा बहिरा असेल तर तो देखील त्याची इच्छापत्र करून देऊ शकतो. इच्छापत्राला कुठलंही फॉर्मॅट नाही. तुम्हाला वकिलाकडे जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी स्वतःचं इच्छापत्र करू शकता आणि स्वतःचं केलेलं इच्छापत्र तुम्ही स्वतःच्या घरामध्ये ठेवू शकता. त्याच्यामुळे इच्छापत्र कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही करू शकता. शक्यतो इच्छापत्र हे तुमच्या मातृभाषेत करा, कारण मातृभाषेमध्ये तुम्ही फार चांगले व्यक्त होऊ शकता. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन होऊ शकत नाही, गोंधळ होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मातृभाषेमध्ये इच्छापत्र करणं चांगलं समजलं जातं. शक्यतो टाईप करा, परंतु टाईप जर झालं नाही तर तुम्ही लेखी करा आणि ते तुमचं हस्ताक्षर हे वाचता आलं पाहिजे. महात्मा गांधींसारखं असता कामा नये, म्हणून तुम्ही इच्छापत्र करा. इच्छापत्रावर तुमची सही केली तरी चालते, तुम्ही तुमचा अंगठा लावला तरी चालतो. इच्छापत्र करताना अंगठा लावला तरी चालतो. त्याच्यावर 2 विटनेसेस तुम्ही घ्या किंवा साक्षीदार घ्या. हे 2 साक्षीदार मात्र तुमचं वय जर 75 असेल तर 80 वर्षाचे घेऊ नका, कारण ते तुमच्या आधी गेले तर प्रॉब्लेम यायचा, कोर्टामध्ये कोण येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही 50-55चे 2 साक्षीदार पकडा, त्यांच्या सह्या करा. मात्र ते साक्षीदार अडाणी नको, त्या साक्षीदारांना अंगठा लावायला नको. कारण जर तुम्ही अशिक्षित साक्षीदार घेतलात तर उद्या कोर्टामध्ये त्या साक्षीदाराला हे इच्छापत्र खरे की खोटे प्रोबेट मागताना बोलवलं तर तो गोंधळ घालेल. त्याच्यामुळे सुशिक्षित साक्षीदार घ्या आणि त्या 2 साक्षीदारांच्या सह्या तुम्ही घ्या. हे 2 साक्षीदार शक्यतो तुम्ही तुमच्या मुलांना किंवा कोणाला जर इच्छापत्र देत असाल तर शक्यतो त्यांना तुम्ही साक्षीदार बनवू नका. त्याच्याऐवजी दुसऱ्या माणसाला तुम्ही साक्षीदार बनवा, असा एक संकेत आहे. परंतु मग मुलांनी साक्षीदार व्हायचंच नाही का इच्छापत्राला, तर कायद्याने तसं काही सांगितलेलं नाही. मुलांनी जरी साक्षीदार म्हणून सह्या केल्या तरी चालतात, पण आपण करू नये, हा यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. विल तुम्ही, इच्छापत्र तुम्ही किती वेळा करू शकता. उदाहरणार्थ आज तुमचं सुनेबरोबर भांडण झालं, कागद घ्यायचं आणि तिच्या समोर इच्छापत्र केल्याचं आव्हानायचं. तिच्या लगेच लक्षात येईल आज आपण भांडलो म्हणून सासूने इच्छापत्र केलं, बघा कशी सरळ वागते तुमच्याशी. चांगली वागायला लागली, परत दुसरा कागद घ्या.
थोडक्यामध्ये सुनांना वटणीवर आणण्यासाठी सुद्धा तुम्हाला इच्छापत्र कामाला येऊ शकतं, हे पण इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इच्छापत्र तुमची जी रिअल इस्टेट जी असेल तर त्याच्यासाठी एक वेगळं अनेक्झर तुम्ही इच्छापत्राला लावा. त्याच्यामध्ये जोडपत्र लावा आणि त्या जोडपत्रामध्ये माझा इथे इथे फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट कसा तुमच्याकडे आलेला आहे हे लिहा. त्या इच्छापत्रामध्ये हे माझं शेवटचं इच्छापत्र हे लिहायला विसरू नका, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही वेळा इच्छापत्र करू शकता. तुमचं भांडण झालं रे झालं की इच्छापत्र करायची तयारी तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला इच्छापत्र करायची प्रॅक्टिस पण होईल, लिहायची पण प्रॅक्टिस होईल आणि आजूबाजूच्या लोकांवर दबाव देखील येईल. तेव्हा इच्छापत्र तुम्ही करा. आता इच्छापत्र रजिस्टर करायची गरज आहे का? तर इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन 17 मध्ये कुठली कुठली डॉक्युमेंट कंपल्सरी रजिस्टर करावी लागतात ते लिहिले. तिथे इच्छापत्र कुठेही नाही, म्हणजेच इच्छापत्र हे रजिस्टर करण्याची गरज नाही. इच्छापत्राला फॉर्मॅट नाही, तो तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये करता येतो. पण इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्टच्या 18व्या कलमामध्ये असं म्हटलंय की जर एखाद्याला इच्छापत्र रजिस्टर करावं असं वाटलं तर ते जाऊन करू शकतात, इट इज ऑप्शनल. मग रजिस्टर केलेलं इच्छापत्र कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकत नाही का? तेही चॅलेंज होतं, कारण इच्छापत्र चॅलेंज करण्याचे जे मुद्दे असतात ते असं असतं की जर इच्छापत्र दबावाखाली केलं असेल, जर इच्छापत्र धाकदपटशाने केलं असेल किंवा इच्छापत्र फसवणुकीने केलेलं असेल किंवा इच्छापत्र करणारा माणूस मानसिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याला चॅलेंज केलं जातं. म्हणून रजिस्टर केलेलं इच्छापत्र देखील तुमचं कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. अशा रीतीने तुम्ही स्वतःचं इच्छापत्र करू शकता. तर काही जण म्हणतात की इच्छापत्रानंतर कोर्टामध्ये जाऊन काही ऑर्डर आणावी लागते का? तर त्याला प्रोबेट म्हणतात. तुम्ही केलेलं इच्छापत्र भले ते रजिस्टर असेल किंवा नसेल तर त्याच्यात प्रोबेट घेणं कंपल्सरी आहे का? तुम्हाला कोर्टाकडे जाऊन ती शिक्का खरं आहे म्हणून शिक्का मारायचा, त्याला प्रोबेट म्हणतात, त्याची गरज आहे का? त्याची अजिबात गरज नाही असं कायदा सांगतो. त्याची अजिबात गरज नाही असं कायदा सांगतो. आणि ओरिजिनली तुम्हाला सांगतो की मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता या 3 ठिकाणी जी मुख्य प्रेसिडेन्सी हायकोर्ट झाली होती, ती रॉयल चार्टर ऍक्ट राणीच्या कायद्यानुसार जी 3 महत्वाची हायकोर्ट झाली होती, त्यांच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या संपत्तीच्या संबंधित फक्त इच्छापत्राचं प्रोबेट केलं जावं, म्हणजे इच्छापत्र खरं आहे की खोटं आहे त्या हायकोर्टाने ठरवावं ओरिजिनल साईडनी, असा तो नियम होता. त्याच्याशिवाय कुठेच नियम नाहीये. परंतु आता असं झालेलं आहे, प्रॅक्टिकली जर असा विचार केला तर अनेक जणांना वाटतं की मी इच्छापत्र रजिस्टर केल्यावर आय विल बी सिक्युअर्ड. रजिस्टर केल्याचा फायदा काय असतो? तर रजिस्टर तुम्ही जर इच्छापत्र केलं तर पहिली गोष्ट म्हणजे हा इच्छापत्र ह्यांनी केलंय हे निश्चित होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की थोडासा ऑथेंटिसिटी त्याला येते. त्याच्यामुळे इच्छापत्र तुमचं रजिस्टर केलंय की नाही हे फार महत्वाचं असतं. पण इच्छापत्र रजिस्टर करणं कंपल्सरी नाही, प्रोबेट कंपल्सरी नाही. तरी देखील तुम्हाला गंमत सांगतो, मगाशी मी त्या पत्रकारांची जी तुम्हाला गोष्ट सांगितली तर त्याच्यामध्ये काही बँक मॅनेजर्स एखादं इच्छापत्र हे प्रोबेट असलं पाहिजे किंवा प्रोबेटेड असलं पाहिजे. प्रोबेटेड इच्छापत्र म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलंय की त्या इच्छापत्राच्या एका कॉपीवर कोर्ट आपला शिक्का मारतो की हे इच्छापत्र व्हॅलिड आहे. कोर्ट शिक्का असाच मारत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं इच्छापत्र घेऊन कोर्टात जावं लागतं. आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे ठाण्याला, त्या डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे जायचं आणि डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये मूळ इच्छापत्र तुम्हाला द्यायचं, त्या माणसाचं डेथ सर्टिफिकेट द्यायचं. डेथ सर्टिफिकेट, मूळ इच्छापत्र आणि इतर जे वारस असतात त्यांची ऍफिडेव्हिट्स ते घेतात, त्याला कन्सेंट ऍफिडेव्हिट्स म्हणतात. ते घेतल्यानंतर न्यायालय नोटीस लावतं की ह्या इच्छापत्रावर आम्ही प्रोबेट जारी करणार आहोत, तुम्हाला जर काही याच्यावर आक्षेप असेल तर प्लीज सांगा. आणि मग न्यायालय ते कुणी आक्षेप नोंदवला तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतं आणि अंतिमतः ते इच्छापत्र व्हॅलिड आहे की नाही हे ठरवतं, त्याला म्हणतात प्रोबेट. तर अशा पद्धतीने हल्ली काही बँक मॅनेजर्स प्रोबेट मागतात, काही कोऑपरेटिव्ह सोसायटी आपल्या निधनानंतर फ्लॅट ट्रान्सफर करताना देखील प्रोबेटेड विल मागतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक मानसिक तयारी तुम्ही करून ठेवा. मग कोर्टाकडे जाताना स्टॅम्प ड्युटी लागते का? मूळ इच्छापत्र करताना स्टॅम्प ड्युटी लागते का? तर मूळ इच्छापत्र करताना तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागत नाही, पण तुम्ही प्रोबेट आणायला गेलात तर 2 ते 2.5% एवढ्या एकूण व्हॅल्यूच्या 2 ते 2.5% एवढी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आता आपल्याला वाटेल की ठाण्यामध्ये कुठल्या एखाद्या फ्लॅटची किंमत 2 कोटी आहे म्हणजे 2.5% प्रमाणे 5 लाख लागते का? तर तसं नाहीये, त्याला सिलिंग आहे 75,000 तेवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला लागते. तर अशा पद्धतीने हा प्रोबेटचा प्रश्न मला वाटतं की तुम्हाला लक्षात आला असेल.
आता सगळ्यात इथे महिला आहेत, तेव्हामुळे महिलांच्या संबंधी थोडंसं मी सांगून घेतो की महिलांची संपत्ती कशी जाते, पुरुषांची संपत्ती कोणाला जाते, महिलांची संपत्ती कशी जाते. तर एखादी हिंदू स्त्री ही इच्छापत्र न करता जर ती मृत्यू पावली तर सगळ्यात आधी तिची जी संपत्ती आहे ती तिच्या मुलांना आणि मुलींना जाते. मुलं आणि मुली नसतील तर ती तिच्या पतीच्या वारसांना जाते. पतीचे मुलं मुली नसतील, पतीचे वारस नसतील तर ती हिंदू स्त्रीची संपत्ती तिच्या आई वडिलांना जाते. आणि आई वडिलांना गेल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा सर्वप्रथम आधी पित्याच्या वारसांना जाते आणि नंतर मातेच्या वारसांना जाते. अशा पद्धतीने हिंदू स्त्रियांची संपत्ती वाटली जाते मित्रांनो. तर ही सगळी जी काळजी आहे इच्छापत्र घेतानाची तुम्ही लक्षात घ्या. मी माझा ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे नावाचा युट्यूब चॅनेल केलेला आहे. ह्याच्यावर 70 व्हिडिओज मी टाकलेले. त्याच्यामध्ये इच्छापत्र पासून हिंदू स्त्रियांचे वारस कोण असतात इथपर्यंत सगळे आहेत. आणि त्या युट्यूब चॅनेलला आज जवळजवळ 80,000 सबस्क्रायबर्स आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातनं मला प्रश्न विचारले जातात आणि मी त्यांना प्रश्नांची उत्तर देत असतो. तुम्हालाही त्याच्या संबंधी तो व्हिडिओ बघा, कारण इथे सगळं आपल्याला कव्हर करता येणं शक्य नाही आणि ते करण्याचा मी आटापिटाही करणार नाही. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तेव्हाही विचारू शकता. फक्त लक्षात ठेवा की इच्छापत्र करताना तुम्हाला जी काही महत्वाची जी काळजी घ्यायची ते असं की शक्यतो विल टाईप करून ठेवा. त्याच्यानंतर लेखी हस्ताक्षर असेल तर ते वाचनीय लेखी हस्ताक्षर असलं पाहिजे. तुमच्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये असणं हे योग्य आहे. संपत्तीबद्दल स्पष्टता असावी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या इच्छापत्राच्या प्रत्येक पानावर तुम्ही सही करा. म्हणजेच काय की तुमच्या इच्छापत्राचं मधलं पान काढून एखादा तुमचा वारस ती संपत्ती नावावर करू शकत नाही. प्रत्येक पानावर सही करायला अजिबात विसरू नका. त्याहूनही महत्वाचं म्हणजे की तुमचं इच्छापत्र तुमच्या साक्षीदारांना दाखवायची गरज आहे का? अजिबात नाही. काही जण दाखवतात साक्षीदार म्हणजे अरे इच्छापत्राचा तो इच्छापत्राचा साक्षीदार नसतो. तो फक्त त्या इच्छापत्रावर सही तुम्ही केली म्हणजे तुम्ही सही केली एवढ्याच गोष्टीचा तो साक्षीदार असतो. आतमध्ये तुम्ही ती संपत्ती कुणाला देताय याचं त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. त्याच्यामुळे तो एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर बँक अकाउंट्स, डीमॅट अकाउंट्स असो किंवा तुमच्या जमिनीचे जे काही सर्वे नंबर वगैरे असतील त्याची अतिशय समग्र माहिती त्याच्यामध्ये असली पाहिजे. ज्या गोष्टी सारख्या बदलत असतात शेअर्स वगैरे तर त्याची एकूण डिटेल तुम्ही न देता तुम्ही सांगू शकता की ह्या डीमॅट अकाउंटला आज असणारे एवढे शेअर आहेत परंतु हे बदलू शकतात असं म्हणू शकतात. बायका देखील स्वतःचे दागिने कुणाला द्यायचे म्हणजे कुठली सून चांगली आहे का सुनेला द्यायचीच नाही मुलीला द्यायची हा तुम्ही बरोबर सूड याच्यामध्ये उगवू शकता. तेव्हा इच्छापत्र करणे या सूड उगवण्याचा अतिशय राजमान्य उपाय लक्षात ठेवा. पण हे निश्चित करा. आणि सगळ्यात महत्वाचं की आता आपण सगळे अशा वयात आलेलो आहोत की आपण इच्छापत्र करताना शक्यतो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे डॉक्टरचं आपल्या फॅमिली डॉक्टरचं एक सर्टिफिकेट त्या इच्छापत्राला लावणं अत्यंत आवश्यक आहे की ह्या माणसाला मी आज तपासलेला आहे, हा माणूस मानसिकदृष्ट्या सक्षम आहे आणि ह्याला सगळं कळतंय अशा पद्धतीचं त्यांनी सर्टिफिकेट ते देतात. त्यांच्याकडे तो फॉर्मॅट असतो. तर त्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा ते अशा पद्धतीने सर्टिफिकेट देतात तेव्हाच ते तुमचं इच्छापत्र अतिशय चांगलं इच्छापत्र होतं. तर मित्रांनो हे इच्छापत्राविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. याच्यापेक्षा जास्त माहिती देण्याच्या फंदात मी पडणार नाही कारण माहितीमध्ये मुख्य म्हणजे आपला आशय निघून जाईल. परत तुम्ही गंभीर व्हाल आणि तुम्हाला गंभीर केल्याचं पाप माझ्या डोक्यावर नको असं मला वाटतं. कारण आपण सगळं ह्या महोत्सवी वातावरण निर्माण केलेलं आहे आणि हे महोत्सवी वातावरण निर्माण करण्यामध्ये यांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत किंवा हे कष्ट त्यांनी जे घेतलेले आहेत त्या कष्टावर आता मी पाणी फिरवत नाही. परंतु जाण्यापूर्वी मी एक तुम्हाला विनोद सांगतो की वकील मंडळींना असं वाटत असतं की आपण जगातली सगळ्यात हुशार आणि बुद्धिमान लोक आहोत आणि आपल्याकडे येणारे अशील बिशील हे अक्कल नसतात. ते साक्षीदार वगैरे मूर्ख असतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही कोर्टामधले सीन बघता नाटका सिनेमामध्ये तेव्हा ते वकील असा कट असा करत त्या साक्षीदाराच्या अंगावर धावून जातात. त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये किंवा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा करतात आणि त्याला होय किंवा नाही मध्ये उत्तर दे, बरोबर आहे की नाही सांग, असं बोलू नको तसं बोलू नको करून घाबरवून सोडतात. परंतु ह्या वकिलांचं वस्त्र हरण करणारे सुद्धा काही साक्षीदार असतात आणि जेव्हा ते कोर्टामध्ये येतात तेव्हा मात्र ह्या वकिलांचं कंप्लीट आबरूचं खोबरं होऊन जातं. हे निश्चित असंच घडलेलं आहे. एक ज्येष्ठ बाई आहे जिला आपण ज्येष्ठ म्हणूया, म्हातारी नको म्हणूया. लहानसं शहर असतं, वय वर्ष 85, शहर लहान
एवढं वय झालेलं, गावातल्या प्रत्येक माणसाला ह्या बाईनी लहानपणापासून मोठं होताना पाहिलेलं आहे, आणि एका खटल्यामध्ये तिला साक्षीदार म्हणून बोलवलं जातं. साक्षीदार म्हणून बोलवून तिला साक्षीदाराचा पिंजऱ्यात उभा करतात आणि वाकडे तिकडे प्रश्न विचारायला सुरुवात करतो आरोपीचा वकील. ती बाई वैतागते, ती बाई काय कुठल्याच गोष्टीचं सरळ उत्तर देत नाही. म्हणून तो वकील चिडतो आणि वकील तिला म्हणतो की बाई, देशमुख बाई, तुम्ही मला ओळखता का? देशमुख बाई थांबतात, फुल श्वास घेतात आणि देशमुख बाई बोलतात, तुम्हाला मी लहानपणापासूनच ओळखतो. सावंत, तुम्ही लहानपणी कसे होता हे मला नेमकं माहिती आहे. अहो, तुम्ही अंगावर कपडे ठेवत नव्हता, तुमच्या नाकाला कायम शेंबूड लागलेला असायचा, सतत टिवल्या बावल्या करायचा, अभ्यास तुम्ही कधीच केलेला नाहीये, बरोबरच्या मुलांना तुम्ही लहानपणी मारून गुंडगिरी तुम्ही केलेली आहे. आता मोठे झाल्यावर देखील तुमची फसवा फसवी अजून काही थांबलेली नाहीये, तुमच्या पत्नीला देखील तुम्ही फसवता, आणि मुख्य म्हणजे लोकांना तुम्ही ह्या हाताची चुकी त्या हातावर करून वकिली पेशामध्ये असल्यावर हातोहात फसवता आणि वरती त्यांची पाठीमागे निंदा करता. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही माझाच नाही, अख्ख्या आपल्या शहराचा अपेक्षा भंग केलेला आहे, तुमच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. सावंत वकील एकदम टेन्शन. सावंत वकील टेन्शन मध्ये जातात, कन्फ्यूज होतात आणि म्हणतात, बाई, देशमुख बाई, मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही मला ओळखता का, तुम्ही काय सांगता काय? बरं, आता तुम्ही मला एक सांगा, तुम्ही ह्या फिर्यादीच्या वकिलाला ओळखतात का? बाई परत थांबतात, खोल श्वास घेतात, फिर्यादीच्या वकिलाकडे असं जवळून बघतात. अरे, हा पवार, ह्या पवाराला सुद्धा मी लहानपणापासूनच ओळखते. हा अतिशय अर्धवट आणि मंदबुद्धीचा माणूस होता. हा 5वी मध्ये 3दा नापास झालेला आहे. हा वकील होईल असं कधी कुणाला वाटलंच नाही. हा स्वतःला खूप शहाणा समजतो, परंतु त्याला दीड दमडीची पण अक्कल नाहीये, आणि खरं सांगायचं म्हणजे अतिशय वाईट वकील आहे. आजपर्यंत हा एकही खटला जिंकलेला नाहीये. अशा रीतीने पवाराचं देखील हे करतात. आणि बरं झालं सावंत, तुम्ही मला पवारांच्या बद्दल विचारलं म्हणून आता सांगूनच टाकते, हा पवार तसा लबाड आहे बरं का, तसा अर्धवट म्हटला तरी हा खूप लबाड आहे. ह्याच्या बायकोला फसवतोय. आता तर त्याचे 3 बायकांच्या बरोबर लफडी चालू आहेत. आणि शेवटचं सांगते, विचारलं म्हणूनच सांगते की त्या 3 बायकांपैकी एक बायको सावंत तुमची आहे. पवार आणि सावंत दोघंही कोमामध्ये. तिकडे जज टेन्शन मध्ये, जज जोरजोरात हातोडा आपटतात. जज बोलतात, दोघांनी इकडे या. ते दोघं तिकडे जातात. मूर्खांनो, आता तुमच्यापैकी एका जरी मूर्खाने त्या बाईला तुम्ही जजला ओळखता हा प्रश्न केला तर दोघांना फाशी देऊन टाकेल. तर मित्रांनो, ह्या अशा गमती जमतीच्या वातावरणातच मी थांबतो, कारण जास्त बोलण्यात काय अर्थ नाहीये. कारण भाषेच्या चराटाला कधीही अंत नसतो आणि सतत बोलणारा चुकूनही संत नसतो, हे मला माहिती आहे. फक्त जाताना एक मंगेश पाडगावकर हे कवी मला फार आवडतात. ते आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखेच आप्पा. तुम्ही बघा, ज्येष्ठांवर म्हणजे म्हाताऱ्यांवर त्यांनी एवढ्या अगणित कविता लिहिलेल्या आहेत. त्यांचं पुस्तक काढा, अगणित कविता त्यांच्या. त्याच्यानंतर ज्येष्ठांनी कसं जगावं, म्हणजे बायको भांडली म्हणजे बाहेर जाऊन तुम्ही जर काही आनंद करून आलात तर बायकोला दरवाजा उघडल्यावर कसं आतमध्ये शिरायचं, तिला कशी वेणी घेऊन जायची, इथपर्यंत मार्गदर्शन त्यांनी आपल्या ज्येष्ठांना केलेलं आहे. की आपली ती गीताच आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांच्या फक्त 4 ओळी तुम्हाला म्हणून दाखवतो की तुम्ही काय घ्यायचं. मंगेश पाडगावकर आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन करतात. तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, तुम्ही काय प्यायचं तेही तुम्हीच ठरवा. त्याआधी एवढंच सांगतो तुमच्या कानात, वय तुमचं 60 असो 70 असो, वय तुमचं 60 असो 70 असो, तिच्यासाठी फुलांची आणा वेणी, तिच्यासाठी फुलांची आणा वेणी. मोरासारखा अंधार फुलून आल्यावर मजा आणते थोडीशी काजू फेणी. बघा, तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण, रडत बसलो की करून असतं म्हातारपण. म्हणूनच आपण तरुण आहोत, आपण रडूया नको, आपण अशीच माहिती घेऊया. तुम्हाला कधीही प्रश्न विचारायचे असतील तरी माझा फोन नंबर लिहून घ्या. माझा फोन नंबर आहे 9820680788.
आणि माझ्या चॅनेलवर गेलात तर 70 व्हिडिओज आहेत. अनेक कायदे आहेत त्याच्यामध्ये, ज्येष्ठ नागरिक कायद्यापासून या कायद्यावरही आहे. तिथे देखील ते तुम्ही पाहू शकता आणि मला प्रश्न विचारू शकता. परत नंबर लिहून घ्या, 98206 8080780788. YouTube चॅनेल आहे माझ्या, ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे, DHOKALE. या युट्यूब चॅनेलवर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. सुप्रीम कोर्टाचे आपल्या संपत्तीच्या संबंधी असणारे अनेक निर्णय मी तिथे दिलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर माझे ब्लॉगही आहेत याच नावाने, त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती मिळू शकेल. तर धन्यवाद, थांबतो, माझी वेळ झालेली आहे. थोडासा वेळ मी जास्त घेतला याबद्दल मी आयोजकांची क्षमा मागतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या कार्यक्रमामध्ये आणि अशाच एखाद्या चांगल्या समारंभात.